हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहे रोटेशनल डायनॅमिक्स, जो आहे पहिला चॅप्टर, ज्याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला माहिती पाहिजे मोशन. मोशन इज चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजेच या ठिकाणी पार्टिकल एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर मूव्ह होतोय. मोशनचे 3 बेसिक टाईप्स आहेत, जे तुम्ही मागच्या वर्षी बघितलेले आहेत. ट्रान्सलेशनल मोशन. In translational motion, a particle moves from one point to another point. म्हणजेच पार्टिकल एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर एका सरळ रेषेत ट्रॅव्हल करतोय, ज्याला तुम्ही रेक्टिलिनियर मोशनही म्हणू शकता. त्यानंतर दुसरा टाईप आहे रोटेशनल मोशन, ज्यामध्ये पार्टिकल एका ॲक्सिसच्या भोवती फिरतोय. दॅट मीन्स पार्टिकल्स ऑफ बॉडी डिस्क्राइब्स कॉन्सन्ट्रिक सर्कल्स अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि व्हायब्रेशनल मोशनमध्ये पार्टिकल टो अँड फ्रो मूव्ह होतोय, म्हणजेच 2 पोझिशनमध्ये तो कंटिन्युअसली मूव्ह होतोय, ज्याला आपण म्हणतोय टो अँड फ्रो मोशन. आता आपण बघूया की सर्क्युलर मोशन. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायची सर्क्युलर मोशन. नाउ इट इज अ स्पेशल केस ऑफ ट्रान्सलेशनल मोशन. म्हणजे हा काही चौथा टाईप वगैरे नाही आहे. हा एक ट्रान्सलेशनल मोशनचं एक्झाम्पल आहे, ज्यामध्ये पार्टिकल सर्कम्फरन्सच्या भोवती फिरत आहे. दॅट मीन्स पार्टिकल रिव्हॉल्व्स अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, विच इज सेड टू बी सर्क्युलर मोशन. That means it is also an example of translational motion. Now, what are the characteristics of circular motion? The first characteristic is it is an accelerated motion. Now, what is mean by accelerated? Accelerated means direction of velocity or its magnitude will be changed. So in case of circular motion, only direction of velocity is changing. म्हणजेच व्हेलॉसिटीची फक्त आणि फक्त डायरेक्शन चेंज होते प्रत्येक इन्स्टंटला. दॅट मीन्स ॲट एव्हरी इन्स्टंट इट्स डायरेक्शन इज चेंज्ड. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इज इट इज पिरियॉडिक मोशन. आता पिरियॉडिक मोशन तुम्ही कशी डिफाईन करणार? when particle repeats its path along the same trajectory. म्हणजेच एकच पाथ पुन्हा पुन्हा रिपीट केला जातोय आणि प्रत्येक वेळेस तो पाथ फॉलो करण्यासाठी सेम टाइम कंझ्युम केला जातोय, ज्याला म्हणायचं आहे पिरियॉडिक मोशन. ठीक आहे, तर ह्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहे सर्क्युलर मोशनच्या. आता याचे बेस्ट एक्झाम्पल जर घेतले तर मोशन ऑफ अर्थ around the sun, it is an best example. Second is motion of tip of minute hand, it is also best example of circular motion. Now, as we know that the circular motion is case of translational motion, so here the terms which we are going to use in circular motion, they are analogous with the linear motion. So here angular displacement is analogous to the displacement, which is denoted by theta. Then angular velocity is analogous to the velocity, that means linear velocity v. So angular velocity is denoted by omega. Then third quantity is angular acceleration, which is denoted by alpha and which is analogous to the acceleration. So just remember that as it is in case of translational motion, so therefore these 3 terms, angular displacement, angular velocity and angular acceleration, are analogous to the translational motion. Now if you are going to calculate the direction of angular velocity, then direction of angular velocity can be given by right hand thumb rule, and its direction is always along the axis of rotation. म्हणजेच तो ती जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ती कायम आणि कायम ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अलॉंग असेल. आता याचं स्टेटमेंट आपण बघूया. इमॅजिन द ॲक्सिस ऑफ रोटेशन टू बी हेल्ड इन अ राईट हँड विथ फिंगर्स कर्ड अराउंड इट अँड थंब आउटस्ट्रेच्ड. म्हणजेच या ठिकाणी ॲक्सिस ऑफ रोटेशन तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे, ज्यामध्ये अंगठा वरती ठेवायचा आहे. इफ कर्ड फिंगर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, then the direction of outstretched thumb gives the direction of angular velocity vector. So here diagram is given, axis of rotation is given, which is held in right hand. Now here particle is moving anti-clockwise. Here particle is performing anti-clockwise circular motion. So that's why angular velocity is upwards, that means along the thumb. Then second case you can consider clockwise direction. So in the clockwise direction,
as particle reversed, so direction of angular velocity is reverse, it goes downside, so it is downside. So if motion is anti-clockwise, it is upside, and if motion is clockwise, then it is downside. Okay, so by using right hand thumb rule, we can determine the direction of angular velocity, which is always along the axis of rotation. You have to remember this thing. So that's it. Thanks for watching our video. So if you want to get update in future, please like our video, like, subscribe, share our page Samyak Academy for Physics, and also press bell icon to get updates in the future. Thanks for watching the video. Have a nice day.